गेल्या 30 दिवसात 1 फुटाचा मका असतानाच आपल्या मक्याचं जर नुकसान लष्करी अळीने झालं तर मात्र मग पुढे नुकसान कव्हर करणं अशक्य होतं। याच्यासाठी बाजारामध्ये भरपूर चांगली औषधं आहेत। कोराझनची किंमत भरपूर कमी झालेली आहे। इमामॅक्टिन आहे, पोकलँड सारखं औषध आहे। पण तुम्हाला एक अतिशय चांगला याच्यावरचा सोल्युशन मी तुम्हाला सांगतो। हिवाळी हंगामामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ही म्हणजे लष्करी अळीचा प्रकोप खूप वाढू शकतो, पण शेतकरी आता खूप अलर्ट आहे। याच्यात IPM ने काम केलं तर अजून सोपं होतं, परंतु तेही नाही झालं तर तुम्हाला एक सोपा पर्याय मी फक्त सांगतो। मक्षिकारी NX नावाचा एक प्रॉडक्ट आहे, स्प्रे मिळतो। एक 950 रुपयाची बॉटल आहे आणि त्याच्यासोबत 15 स्टिकी पॅड मिळतात किंवा पिशव्या मिळतात आणि त्याचे व्हिडिओ मी युट्यूबला टाकले। तुम्ही 2-3 एकर मक्यामध्ये फक्त त्या पिशव्या लावून टाका आणि स्प्रे मारून टाका। सगळे उडणारे पतंग, सगळे उडणारे किडे त्या ठिकाणी मिळतील। केव्हा लावायचंय? मका साधारणतः 1 फुटाचा झाला की त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता। किंवा मग फवारणीमध्ये आपण पोकलँड 25 मिली आणि कडू राजा 15 मिली हे जे औषध आहे मित्रांनो, कडू राजा हे सिंथेटिक इतकं कडवट आहे की एकदा स्प्रे केला की 45 दिवसापर्यंत त्याचा कडवटपणा जात नाही। कुठल्याही औषधाची तीव्रता डबल ट्रिपल करतं। त्याची जी परिणामकारकता आहे ती साधारण 1.5 महिन्यापर्यंत ठेवतो। तुम्ही कोराझन घ्या, इमामॅक्टिन घ्या किंवा जे स्टँडर्ड अळीनाशक तुम्हाला वाटत असेल ते घ्या, त्याच्यात कडू राजा 15 मिली टाका, जे सगळ्या प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडी आणि अळींना नियंत्रित ठेवेल। मका पिकामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे मागच्या वर्षी हे फोटो मला पाठवलेले शेतकऱ्यांचे हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर दिसून आला है ना। याचं जेव्हा मी थोडं संशोधन केलं तर माझ्या अशा लक्षात आलं की ही काही ठिकाणी बोरॉनची डिफिशियन्सी वाटायची, काही ठिकाणी कॅल्शियमची कमतरता वाटायची, परंतु हा स्टिक व्हायरस आहे मक्यामध्ये आणि हा स्टिक व्हायरस 1-2% मला मागच्या वर्षी दिसला। हा जर येऊ नये तर फार बरं होईल, कारण सगळ्याच पिकांमध्ये आता व्हायरस आलेले आहेत आणि मक्यातही जर व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पादन खर्च खूप वाढेल। तर तुम्ही जेव्हा पहिल्या 40 दिवसात फवारणी कराल पोकलँड 25 मिली, कडू राजा, त्याच्यासोबत झिंक आणि बोरॉनचा वापर पहिल्या स्प्रेमध्ये पहिल्या 30 ते 40 दिवसामध्ये जे कीटकनाशक तुम्ही वापरा त्यावेळेस तुम्ही करा। झेब्रॉन नावाने आम्ही देतो, तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी सुद्धा चालेल। हे सगळं मी वेळापत्रकामध्ये देणार आहे। झिंकची कमतरता मक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येते। मी फार महत्त्वाचा मुद्दा आता तुम्हाला सांगणार आहे। मका उत्पादक शेतकरी, त्यानंतर धान, त्याच्यानंतर कापूस, अजून झिंक आपल्याला बऱ्याचशा पिकांमध्ये पाहिजे, पण हे तर मेन पिकं आहेत। तुम्हाला ही झिंकची डिफिशियन्सी जर दिसली, जगातला झिंकचा सगळ्यात भारी स्रोत, यापेक्षा उत्तम झिंक बाजारामध्ये नाही। झिंक सल्फेट, झिंक EDTA आणि झिंक ऑक्साईड 3 सोर्स आपल्याकडे आहेत आणि मोनोझिंक म्हणजे झिंक हेप्टाहायड्रेट 4 सोर्स आपल्याकडे आहेत। त्यातलं सगळ्यात नंबर 1 झिंक ऑक्साईड 39.5% झिंक याच्यामध्ये असतं। तुम्ही हे पहिल्या फवारणीमध्ये टाकून घ्या। खालून झिंक सल्फेट नाही दिलं, मायक्रोन्यूट्रनचा डोस नाही टाकला, नो प्रॉब्लेम। युरिया सोबत जेव्हा तुम्ही युरियाचा डोस द्याल, 45 किलो युरिया सोबत 500 मिली झिंक ऑक्साईड कोट करून घ्या। किंबहुना तुम्ही जेव्हा DAP चा डोस द्याल, DAP सोबत सुद्धा झिंक ऑक्साईड मिक्स केलं, झिंक DAP सोबत चालत नाही असं बरेचसे लोक म्हणतात, EDTA फॉर्मॅटमध्ये किंवा सल्फेट फॉर्म मध्ये। तुम्ही ऑक्साईड फॉर्म मधलं असेल तर DAP सोबत सुद्धा तुम्ही मिक्स करून देऊ शकता। ड्रिप असेल तर 250 मिली ड्रिपने तुम्ही सोडलं तरी सुद्धा चालेल। झिंकची कमतरता मक्यातनं दूर होईल। म्हणजे स्प्रे मधनं द्या 25 मिली किंवा युरिया सोबत कोट करा 500 मिली किंवा 250 मिली ड्रिपने सोडा, तुमची झिंकची सगळी कमतरता त्या ठिकाणी दूर होईल। गहू सारखं पीक, गव्हामध्ये सुद्धा झिंकची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये। यावर्षी थंडी भरपूर राहणार आहे आणि जेव्हा थंडीमध्ये विशेषतः डिसेंबर मध्ये जे शेतकरी मका लावतात, सुरुवातीला अशा प्रकारे मका आपल्याला दिसतो। ऊसामध्ये सुद्धा सेम लक्षणं दिसतात, मक्यामध्ये सुद्धा सेम लक्षणं दिसतात। ही फॉस्फरसची कमतरता आहे। जास्त फॉस्फरस युक्त खतांचा वापर करावा, जसे की DAP, ट्रिपल सुपर फॉस्फेट किंवा 12 फवारणीने सुद्धा तुम्ही करू शकता। नाहीच काही, ड्रिपने सरळ फॉस्फरिक ऍसिड सोडा, तर फॉस्फरसची कमतरता त्या ठिकाणी दूर। आणि हा खूप जास्त सिरियस प्रॉब्लेम नाही। थोडे दिवस 4-5 दिवस पीक जोपर्यंत ओव्हरकम करत नाही, थोडीशी हाईट होत नाही, तोपर्यंत हे लक्षणं दाखवतं। पण यासाठी 1261 फवारणीमधनं वापरलं तर आपलं काम होईल, किंवा फॉस्फरिक ऍसिड 1.5 किलो एकरी सोडलं तर पीक कमतरता दूर करेल। सगळ्यात मेन प्रॉब्लेम मागच्या वर्षी 50% शेतकरी बांधवांना हा प्रॉब्लेम दिसला रब्बीमध्ये। अचानक ताट सुकणे या पद्धती। खालचा भाग जो आहे हा भाग सुकत चालतो। यासाठी जर तुम्हाला मागच्या वर्षी असा अनुभव आलाच असेल तर तुम्ही बीज प्रक्रिया नक्की करा पहिलं काम। तेही जर नसेल तर साधारणतः लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांनी ट्रायकोगार्ड NX, हा जो NX शब्द आहे हा लक्षात ठेवा। हे ऍडव्हान्स ट्रायकोडर्मा आहे, फक्त अर्धा किलो 500 ग्राम प्रति एकर। तुम्हाला ज्याही पिकांमध्ये कॉलर रॉट, फ्युजेरियम विल्ट, झाड बसणे, झाड सुकणे, मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव दिसणे किंवा झाड कमकुवत होणे, झाड मलूल होणे अशी जी समस्या दिसत असेल तर तुम्ही हा प्रॉडक्ट नक्की वापरा। ट्रायकोगार्ड NX, ट्रायको NX 500 ग्राम प्रति एकर ड्रिपने सोडा। याच्यासोबत दुसरं बुरशीनाशक फक्त ताबडतोब देऊ नका। तर 40 ते 50 दिवसानंतर हे काम नक्की करा। 50 ते 60 दिवसानंतर ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी मकाचं पूर्ण प्लॉट बसले त्यांनी तर हे काम नक्की केलं पाहिजे।